अहो भांड्याचा साबण संपलाय तिथला आणून द्या. बरं बरं. शांताबाई शांताबाई. अरे काय उडत अगं आहे तिनं भांड्या साबण मागितलाय. अरे गाड्यासारखा गडी तो आणि बायकांची काम ऐकतोय. तिला उठून गेलाय नाही. हा खरं आहे तुझं. गड्यासारखा गडी मी आणि बायकाची काम ऐकतोय म्हणजे काय. अरे वा सांगतो तिला. आणा इकडं. कुठे आहे साबण? ही काय? गड्यासारखी बाय मी. बाय सारखा गडी आहे मी. हा गड्यासारखा गडी आहे मी. असली बायकाची कामं करत नसतो. तुझं तू उठ आणि आतनं घेऊन ये जा. नालायक कुठला. गड्यासारखा गडी आहे. कोणी मारलं. घरातल्या एका कामाला हात लावत नाही नवरा. नुसता नोकरी एकटी नोकरी करतोय. त्यातनं आणि मदत करायला आला की सासू कान भरते त्याच. सुनबाई झालं का नाही जेवण? नाही. इतका वेळ लागतोय जेवण करायला. आणि तोंड कसं माहित त्याला जेवण केलंयस. घरच्या लक्ष्मीच्या तोंडावर हसू पाहिजे. कामं कशी हसत खेळत केली पाहिजेत. आम्ही काय नव्हतो काय सुना. आम्ही सासू पुढे हसत खेळत नाचत कामं करत होतो. शांताबाई शांताबाई. आता हिला काय झालं अचानक. सुनबाई तब्येत बरी आहे का? एकदम फर्स्ट क्लास. मग असं का मला बघून खोयागत नाचायला लागलीस. तुम्हीच म्हणाला की तुम्ही सासू पुढे हसत खेळत नाचत काम करायचं. मी पण तेच केलं. अगं हसत नाचत म्हणजे खरोखर नाचत नव्हतो. आनंदात राहून काम करायचो असं म्हणायचं होतं मला. लागली लगी नाचायला. खोयावड्यातच आहे नुसतं. शांताबाई शांताबाई. अय भावानू आज पार्टी करायची. आणि बघा संध्याकाळी याला उशीर होणार आधी सांगतोया. उशीर होईल लगा बायको परमिशन आधी याची. बायकोला कसला घाबरतेस का. माझी बायको बघ माझ्या शब्दाबाहेर नाही. असं पाहिजे बघ. पार्टी म्हणले की कायम तयार. किती बी उशीर होते. मी आज मित्रांसोबत बाहेर निघालोय. रात्री याला उशीर होईल. मी आज मित्रांसोबत बाहेर निघालोय. रात्री याला उशीर होईल. मी आज मित्रांसोबत बाहेर निघालोय. रात्री याला उशीर होईल. घशात काय बेडू का टाकलाय? आईला बायको समोर गेलं माझी फाटत्या कशाने. आणि एकदा प्रॅक्टिस करतो. मी आज मित्रांसोबत जाणार आहे. मी आज मित्रांसोबत बाहेर जाणार आहे. रात्री याला उशीर होईल. मी आज मित्रांसोबत बाहेर जाणार आहे. रात्री याला उशीर होईल. मी आज मित्रांसोबत बाहेर जाणार आहे. रात्री याला उशीर होईल. कुठे गेली. परत बोलायला लागते वाटतं. मी आज मित्रांसोबत बाहेर जाणार आहे. रात्री याला उशीर होईल. सांगितलं शेवटी बायकोला. पण बायको काय बोलली नाही. तिची ही हिंमत. आणि एकदा सांगतो. मी आज मित्रांसोबत बाहेर जाणार आहे. रात्री याला उशीर होईल. काय सांगतो जावा. जाऊ. थँक्यू. यस. काय बाई नीट गाणी पण ऐकू दिना झालाय बाबा. काय सारखं जावा. असं म्हटली बायको. पण माझी बायको चांगली आहे. जावा तरी म्हणली मला. अहो कुठे निघाला एवढं नटून. अगं आत्ता सांगितलं की तुला मित्रांसोबत बाहेर निघालोय. रात्री याला उशीर होईल. काय काढ आधी कपडे. अजिबात नाही जायचं त्या मुंडग्या मित्रांसोबत. अगं आत्ता तर म्हटली जावा म्हणून. मी काय म्हणली. चिटिंग चिटिंग करतेस तू. गप्पा बसा. फुकणीचा विश्ल्या काल पार्टीला आलाय त्यामुळे आपली पार्टी कॅन्सल झाली. आलाय बघ येऊ.
या साहेब या अरे हा ना. काल का आला नाहीस? अरे बायकोन जाऊ दिलं नाही रे. काय अरे बुरट्या मला तर म्हटलंस मी बायकोला नाही भेट. अरे बायकोला भेट नाही मी, पण माझी बायको म्हणते तुमच्यासारख्या उंडग्या मित्रांच्या नादाला लागून मी बिघडेल. अरे फुकणीच्या मी उंड काय मी माझी बायको म्हणते तुम्ही सगळी उडान टप्पवायचा. माझी बायको म्हणते तुम्ही सगळी बांधायचा. आणि माझी बायको म्हणत्या तुम्ही सगळी वळायचा गावात सोडलेलं. आईला या बायकांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर अशाने पार्टी कवाच होणार नाही. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आपण सगळ्यांनी बायकासनी माहेरला सोडूया. माझी बायका पण खुश माहेरला सोडलं म्हणून, आणि आपण पण खुश. हा चालतंय, मी सोडतो तुझ्या बायकोला. अरे आपापल्यागत करू नका. आपापल्या आपापल्या सोडूया. कशी वाटली आयडिया? एक नंबर आयडिया. लय भारी होईल. असंच करूया. चालतंय चालतंय, ठरलं. ठरलं. चला. अगे बायको, आवरलं का तुझं? तुला माहेरला सोडून मला मागे यायचं बरं लगेच. आवडते 15 मिनिटं थांबा. आवर आहे बाहेर. चिकन्या चिकन्या बायकोला त्यांनी माहेरी पाठवली. या जावय बापू, घ्या पाणी घ्या. अहो कसला पाला टाकला यात? अहो पाला नव, तुळशीच पान आहेत प्या. प्या तुम्हीच. आईला मात्र काय प्याला होते. मग काय पेणार? 90. नाही ती विचारू नका, जे आहे ती द्या. चहा कॉफी. चला. हा चला मग. बरं सासरे येतो. हा. सुसरे आपलं ससूर सासूबाई येतो. जावय बापू, किती दिवस राहू दे हिला? 2 दिवस राहू दे की, परत मी येतो न्याला. फक्त 2 दिवस? आठवडाभर ठेवा. चालतंय की. चालतंय. महिनाभर ठेवा येईल इथंच. वा, मग तर लयच भारी. 3 नाही 6 महिने ठेवा येईल इथंच. अगं बया, जावय असावं तर असंच. वर्षभर ठेवा, वर्षभर. 2 वर्ष ठेवा. 3 वर्ष ठेवा. आहो उठा. सपना टूटा है तो दिल कभी जलता है. कुठे आहे मी? घरातच आहे सा. स्वप्नात काही चंद्रावर गेलेला काय? नाही, तुझ्या घरला गेलो होतो. हे चल उठ, तुला माहेरला सोडतो. चल. नाही, मला नाही जायचं माहेरला. का? आई नाही घरी, महिनाभर पंढरपूरला वारीला गेल्या. मग चल, तुला पंढरपूरला सोडतो. चल. पंढरपूरला कशाला? अगं म्हणजे आईला भेटशील ग. मला घालवायचं म्हणलं लय चकालायचा. नाही चेकाळी कुठे, उलट तू जाणार म्हणलं मला दुःख झालंय. आता मी कुठेच नाही जाणार. काय? का आता नाही आनंद झाला? झालं की आनंद. कुठं चेहऱ्यावर दिसलं ना. दिसतो की. आनंद. मैत्रिणींनो, आपण ह्या वडाच्या झाडाची पूजा कशासाठी करतो? 7 जन्म हेच नवरा मिळावा म्हणून. आणि जर आपला हाच 7वा जन्म असला तर 6 जन्म आपण त्यांची लय सेवा केली, त्यांची सगळी कामं केली, आणि आता ह्या जन्मात आपण ऐशोआराम नाही भोगला तर सगळं जन्म आपलं वाया गेलं. मग आता काय करायचं? आता बसून खायचं. आम्ही तर बसूनच खातो, तुम्ही काही उभारून खाता का? अगं तसं नाही, बसून खायचं म्हणजे आपण निवांत बसायचं, काहीच काम करायचं नाही, आणि सगळी कामं नवऱ्याला लावायची. नवरा करतील काय काम? करणार की. मी आयडिया सांगते, तसं करा, म्हणजे 1 महिनाभर तुम्हाला काहीच काम करायला लागणार नाही. सांगा. सांगते. एकदा म्हणायचं माझं डोकं दुखते, एकदा म्हणायचं माझं पोट दुखते, एकदा म्हणायचं माझी कंबर दुखत्या, परत म्हणायचं मला मळमळतंय, परत म्हणायचं मला जळजळतंय, परत म्हणायचं माझं पाय लय दुखते ती, आणि परत म्हणायचं मला कसतर होतंय. त्यानं काय होईल? अगं नवऱ्याला रोज एक नवीन दुखणं सांगायचं आणि त्याच्याकडून सगळी कामं करून घ्यायची. अरे तिच्या आईला असा डाव आहे बायकांचा. अगे मगाशी तर सरळ फिरत होती, आता का उलट फिरायला लागल्यास? मी माझा दौरा सोडते. का ग, अचानक काय झालं? आता देण्यात आलं, माझी नवऱ्यावर भांडण झाली ती, मला नको नवरा. बया, तुझाच दोरा सोड, नाहीतर माझा सोडशील. चला ग. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. ही चौकट राजा. ही घे राणी. अय बाळा, माझा आता हुक्माची राणी आहे, किलवरची राणी.
एक नारी सप्पे भारी. अरे भावानू, नारी खरंच आपल्या सगळ्यांच्या भारी पडल्या. म्हणजे अरे आपल्या सगळ्यांच्या नाऱ्या आपल्या सगळ्यांच्या बायका ट्रेनिंग घ्यायला लागल्या त्या. कसलं भरतीच हायला बरं झालं माझी बायको भरती झाली का नाही मी तिच्या पगारावर मजा मारणार. अरे तोंड्या भरतीचं ट्रेनिंग नवं, नवऱ्याकडून कामं कशी करून घ्यायची आणि आरामात बसून कसं खायचं याचं ट्रेनिंग घेते त्या. काय होय, आणि तिने एक संघटना पण काढल्या, काम चुकार बायका संघटना. इकडे सांगतो तुम्हाला. असं आहे काय. अवघड आहे की आपला आता. आई ग, जळली माझी कंबर. काय झालं बायको. अहो बघा की माझी कंबर दुखायला लागल्या, चालता पण येईना. हॅलो बोल की. काय गोव्याला फ्री मध्ये ट्रिप जाणार आहे आज. आम्ही दोघं नवरा बायको येऊ. अरे नाही जमणार, ती माझ्या बायकोची कंबार दुखते नव्ह का, तिला चालायला नाही जमणार. जावा तुम्ही, जावा जावा. अहो राहिली माझी कंबर दुखायची, ही बघा, जाऊया आपण. बर बर येतोय ना आम्ही, फिक्स आहे आमचं. घरातली काम आवरते पटापटा. रहा नहीं जाता. झाली सगळी काम. अहो सगळी कामं आवरली. गुड गुड मस्त. हॅलो काय. अरा ठेव ठेव. बायको गोव्याची ट्रिप कॅन्सल झाल्या. काय. होय, आता आपण 7-10 वर्षांनी जाऊया गोव्याला. कंबरदुखीचं नाटक करून नवऱ्याकडून सगळी कामं करून घेणार होते, पण ह्यांना आलाय बोड्याच्या नम्मालाच गांडावलं. कैसा लगा मेरा मजाक. माकाड मोबाईल घेऊन बसले, आता ह्याला बरोबर कामाला लावते. अहो काय ग. अहो ऐका की, माझं डोकं दुखतंय. आई ग. अगं मग दवाखान्यात जा की. जाते परत. अहो ऐका की, माझ्यासाठी तेवढी भांडी घासा की. अगं नको, मला काम आहे ती, नको. आता तर मोबाईल घेऊन बसलेला की, घासा भांडी. घासतो. वरडतेच कशाला, लिहिलो की मी. चक घासायची. भगवान क्या जुलूम है. हॅलो अध्यक्षबाई, प्लॅन सक्सेसफुल. नवऱ्याला भांडी घासायला लावली. आईला विसल्या म्हणत होता ती खराई. हॅलो विसल्या भावा, तू म्हणत होतास ती करायला का. बायकोने डोकं दुखते सांगून भांडी घासायला लावली. अरे भुरट्यानं तुम्हाला सांगितलेलं का नाही मी, बायकांचा लय मोठा डाव आहे. अहो भावा परत करतो तुला. काय गे बायको. अहो माझ्या पोटात लय दुखतंय. होय, थांब तुला वावा देतो. ववा खाऊन थांबण्यासारखं नाही, तुम्ही कपडे धुवा, मी जरा झोपते. अगे मग दुसरं काहीतरी औषध देतो. आईच्या गावात बायको माझ्यावरच गेम करायला लागली वाटतं. थांब तुला धावतो, 2 मिनिट थांब. आओ पटापट मारा झाडू, परत दुसरी कामं सांगते. मी काय बाटलीत निघालं भूताई, एका पाठोपाठ एक काम सांगतेस. आओ आजार आहे ना मी, करा सगळी कामं पटापट. कसली आजार आहे काय माहिती, घसा फाटच पातळ आडत्या आणि म्हणते मी आजारी. अध्यक्षबाईमुळं आज मला ही सोन्याचा दिवस बघायला मिळाला. नवरा काम करतोय आणि मी निवांत झोपल्या. इकडा आहे पेशंट. हा सॉरी सॉरी. कोण आहे पेशंट. यावर हे पेशंट आहे. कशाला आणलं डॉक्टर. अगं तुझ्या पोटात दुखते म्हणून आणलाय. स्पेशलिस्ट आहे, पॉट स्पेशलिस्ट. वर बघा. ओ नो. काय झालं डॉक्टर. ह्यांच्या पोटात मोठा किडा गेलाय, तो वळवळतोया म्हणून ह्यांच्या पोटात दुखतंय. आता काय करायला पाहिजे मग. पोट फाडून किडा काढला पाहिजे. छोटं ऑपरेशन आहे, 70% पडतील. आता ऍडमिट व्हा, 10 मिनिटात डिस्चार्ज देतो. काय 70%. मला काय नाही झालेलं, जावा तुम्ही.
अहो काळजी करू नका, योजनेत बसून देतो ऑपरेशन. ए जा तू. अहो काळजी करू नका हो. जातोस का आता? बायको पण ऑपरेशन नाही केलं तुझ्या पोटातलं कसं मग? अहो मला काही नाही झालं, मी करतो सगळं. हा मग कपडे मी धुते, नका तुम्ही टेन्शन घेऊ. आता कसं झालं? जागा झालंय सारं गाव, तांबडा फुटाया लाग. हॅलो बोल की. अध्यक्षबाई तुम्हाला सांगते काय झालं. नको काळजी करू, उद्या मीटिंग आहे, या सगळ्यांनी ह्यावेळी वेगळा डाव सांगते. बर बर. काम चुकार महिला मंडळाच्या अध्यक्ष या नात्यानं मी तुमच्या सगळ्यांना सांगते की ह्यावेळेस आपण असा काहीतरी प्लॅन करायचा जेणेकरून तुमचं नवरं तुमचं सगळं काम ऐकतील. अगं हिला दाढी त्यात काय, मला बी आहे बारीक बारीक, सकाळीच पार्लर मध्ये जाऊन काढल्या. अगं तशी नाही, काही कुठे दाढी हिला. बघू. ए काय झालं का? अहो हिला दाढी आहे. कोण आहे? ए कोण आहेस तू? चंपा. कोण चंपा? तोंड दाखव बघू. माझा सती सावित्रीचा उपवास आहे, मला सांगितले तोंड दाखवू नका. ए थांब. अहो ताई, इथे बाई नाही का? बाई, ये क्या हो गया? अहो काय झालं? फोडला. पडलो गाडीवरून पडलो. अहो नीट चालवत जावं की. ते जाऊ दे. अहो तुम्हाला एक गंमत सांगायची. काय? अहो आमच्या बायकांच्या मीटिंग मध्ये एक बाबा घुसलेला साडी गुंडाळून. मग काय झालं? आम्ही बायकांनी तर त्याला लय मारला, मी तर त्याला लाथा घालून तुडवला. नवऱ्याला लाता गाठले तेच किड पडणार तुला. हा किड झाले ती काय तुला? अहो तुम्हाला सांगते, तो पळाला म्हणूनच वाचला, नाहीतर मेला असता आमच्या हातात. अहो तुम्हाला एवढा मजेदार किस्सा सांगितला तरी तुम्ही गप्प का? हसा की. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंद गडे, तिकडे चोहीकडे, तिकडे तिकडे चोहीकडे. अहो असं कसं पडलाय गाडीवरनं? लाता बुक्क्या मारल्यागत रक्त साकळलंय. अग ती दगड दोड्यात पडल्या मग तसं झाले. बरं ती जाऊ दे, मला सांग तू त्या बायकांच्या मिटिंगला जातीस का नाही? तिकडं काय काय असतं ग? काय सांगते ती? नाही बाबा, आम्ही शपथा घेतल्यात कुणाला नाही सांगणार म्हणून. अगे नवऱ्याला सांगितलं तर चालतं, तू आणि मी काय वेगळा आहे का? सांग मला. मी नाही सांगणार. नाही सांगणार? इथं पण अजिबात जायचं नाही त्या मिटिंगला. गेलीस तर बघ. का? नवऱ्याकडं काम कशी करून घ्यायची, त्याला मुठीत कसा ठेवायचा असलं शिकायचं त्याशिवाय तिकडं. तुम्हाला कोणी सांगितलं? मला माहित आहे. साडी नेसून तुम्हीच आलेला का काय? होय. नाही मग मी ऐकलं तुझ्या फोनवरच. ती काय मला माहित नाही, तू तिकडं जायचं नाहीस. मी जाणार आहे. कशी जाते तीच बघतो. मला कोण अडवतंय तीच बघते. इसकी मौत सोचनी पड़ेगी. भावांनो, बायका आपल्या हाताबाहेर गेले त्या. माझी बायको आधी काहीतरी दुखतंय असं नाटक करून काम लावायची, आता सरळ सरळ म्हणत्या भांडी घास धुलो. माझी पण तशीच करते. अरे वय भावानू, माझी बी अवस्था तुमच्यासारखी झाल्या. येऊ का गपाई? अरे ह्यो बायकांच्या मीटिंग मध्ये गेला होता, तेव्हा बायकांनी याला तुडवून तुडवून मारलाय. तेव्हापासून ह्यो सदम्यात गेलाय. अरे बरं का, माझ्या डोक्यात वेगळा प्लॅन आहे. हा बघा सगळ्यांना ऐका, मी आता जाणार आणि बायकोला सांगणार, बायको गप आणि सगळी कामं करायची, नाही तर तुला घटस्फोटच देतो. हा असं केलं बायका उठणीवर येतील. 100% वटणी येतील. बघा तुम्ही. आपण पण तसंच करूया. होय होय, लवकर काय तो इंतजाम करूया. चला चला इकडं. हम करे तो करें क्या, बोले तो बोले क्या. पांग. नीट
अध्यक्षबाई कुठे आहे त्या? हाय की बोलवते. हा बोलवतो. हिचं बरं आहे बाई, हिचा नवरा हिच्या मुठीत आहे. अगं मीटिंग तर उद्या आहे, आज कशाला आलायसा? अहो अध्यक्षबाई, आमचं नवरा मध्ये तर आम्हाला घटस्फोट देणार. अगं नवऱ्याला कसल्या घाबरतायसा? ओ चला, असा मुठीत पाहिजे नवरा. या वकील साहेब तुम्ही. हे बघा, ह्याच आमच्या बायका. ही बघा, परत एकदा विचार करा. एकदा घटस्फोटाची कागद तयार केली तर कोर्टात जायला लागणार. विचार करा पक्का आणि मगच मारा शिक्का. लागू दे कोर्टाचा, जातो आम्ही. हा, सगळी घरची कामं बी आम्हीच करायची, नोकरी बी आम्हीच करायची. मग या काय करणार, नुसत्या बसून राहणार काय? तुम्ही करा आमची घटस्फोटाची कागद तयार. ठीक आहे ठीक आहे. वकील साहेब, माझी बी कागद तयार करा. जावा जावा, ह्यांची पण बनवा कागद. घाबरत नसते मी कोणाला. मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. महिला शक्तीचा अध्यक्षबाई, अमर रे. अध्यक्षबाई, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पण काहीतरी म्हणे. वकील साहेब तुम आगे बढ़ो. हम हमारे साथ हैं. नाही तुमचा अध्यक्ष बाबानू. हा, आता कोण अध्यक्ष? तुम्ही असं का करताय? मला नको घटस्फोट. लय घोषणा दी वाटते त्या काय. महिला शक्तीचा विजय असो. अध्यक्ष बाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आता तुम्ही घरांना बाहेर पडो. जाओ, ढकलते हम तुमको. जाओ जाओ, आगे बढ़ो. मला नको घटस्फोट. हो बाहेर. ही घे आपल्या घटस्फोटाची फाईल आणि हिथनं पुढे तुझं तोंड दाखवू नको मला. असं करू नका काय. चल हो बाहेर माझ्या घरातलं. ही घे घटस्फोटाची कागदपत्र. हो घरातनं बाहेर. तुझा माझा संबंध संपला. हे बघा, घाबरू नका. अध्यक्षबाई आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे. होय होय, महिला संघटनेतर्फे दबाव आणून त्या सगळ्या नवऱ्यांना घटस्फोट मागे घ्यायला लावतील. मी तुमची सेवा करीन. तुमची सगळी कामं, भांडी धुणं, जेवण गप गुमान करीन. तुम्हाला मित्रांसंग पार्टीला बी पाठवीन. पण मला घटस्फोट देऊ नका. मी पाया पडते तुमच्या. अध्यक्षबाई, कोण? अहो काय बायानू, तुम्ही बी जाऊन तुमच्या नवऱ्याचं पाय धरा. त्यांनी घटस्फोट दिला तर तुम्ही कुठं जाणार आहेसा? काय आम्हाला घटस्फोट घ्यायला लावून आता माघार घेतास व्हय? तुझ्या नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.